नमस्कार, मी मनीषा. परवा जो मैत्री दिन झाला, तर त्यावेळेला मी प्रवासात होते, त्यामुळे मनात असूनही मी काही व्हिडिओ करू शकले नाही. तर आज मी मैत्री या विषयावर माझा हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करते आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट्स द्या आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर माझ्या वाचनात आलेली पुलंची कविता आणि मला ती खूप आवडली कविता. बघा, मैत्री आपल्याला लहानपणापासूनच्या मैत्रिणी असतात, नवीन मैत्रिणी होतात. प्रत्येक आपल्या प्रसंगानुरूप जसे जसे आयुष्यात प्रसंग येतात तशा तशा मैत्री आपली वाढत जाते आणि आपल्याला अनेक मित्रमैत्रिणी गाठ पडतात. पण अशी एक मैत्री आहे की ती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंद देऊन जाते आणि त्याला वयाचं बंधन नसतं किंवा तुम्हाला कुठं हिंडायला जायला लागत नाही किंवा काही कष्ट तसे घ्यायला लागत नाहीत एकदा शिकलात की तुम्ही. आणि असं आहे की ते शिकण्यासाठी सुद्धा काय आहे, काही वेळाला आपल्याला आवड असती परंतु आपल्याला काही गोष्टी शिकता येत नाहीत, सभोवतालची परिस्थिती तशी नसती, त्यामुळं आपलं ते राहून जातं. मग आपण निवृत्त झाल्यावर सुद्धा एखाद्या कलेशी आपण मैत्री करू शकतो. आता बघा किती कला आहेत आणि आयुष्यात प्रत्येकानं ज्याला साध्य झालं तर त्यांनी त्याच्याशी मैत्री जरूर करावी आणि ती वाढवावी. की पुलं काय म्हणतात बघा, आयुष्यात भावलेलं एक गुज तुम्हाला मी सांगते, आयुष्यात भावलेलं एक गुज तुम्हाला मी सांगते. उपजीविकेसाठी आवश्यक असणारे शिक्षण तुम्ही निश्चित घ्या. उपजीविकेसाठी आवश्यक असणारे शिक्षण हे जरूर घ्या आणि ते घ्यायलाच पाहिजे. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने तुम्ही करा. पोटापाण्याचा उद्योग ते शिक्षण घेतल्यानंतर जरूर करा, पण तुम्ही तिथंच थांबू नका, तिथंच अडखळू नका. उद्या बघीन उद्या बघीन उद्या बघीन असं. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ, गायन, अहो किती अनंत कला आहेत, 64 कला आहेत. तर त्या कलेमध्ये तुम्हाला आवडणाऱ्या कलेशी तुम्ही मैत्री करा. त्याला वयाचं बंधन नसतं. मैत्री करा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगायचं कसं हे शिकवेल. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी केलेली मैत्री ही तुम्हाला जगायचं कसं हे सांगून जाईल. पण कलेशी केलेली मैत्री आनंदात कसं जगायचं हे तुम्हाला सांगून जाईल. बघा, आपलं पण एखादं वाद्य जर आपल्याला येत असेल आणि आपलं पण त्या वाजवत जर बसलो किंवा गायन म्हणत बसलो, आपल्याला आनंद मिळतो. तर मला जी ही पुलंची कविता आवडली ती मी आपल्यासमोर सादर केली. धन्यवाद.